शेतकऱ्यांना बारामाही शेतीकरिता सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य सिंचन व पाटबंधारे विभाग मेळघाटामध्ये कार्यरत आहे। धारणी तालुक्यातील ज्यूटपाणी तलावातून सिंचन सुविधा पुरविणाऱ्या कालव्याचे काम टेंभली गावाच्या शेतशिवारामध्ये महाराष्ट्र राज्य सिंचन व पाटबंधारे उपविभाग धारणीच्या मार्गदर्शनाखाली नियमबाह्यपणे युद्धस्तरावर सुरू आहे। सूत्रांपासून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार कोणत्याही प्रकारची निविदा न बोलविता स्वतःच्या मर्जीने कसेबसे शासनाचा लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा उद्देशाने कालव्याचे काम चिखलामध्ये निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरून केले जात आहे। टेंभली येथील शेतशिवारातील वीरेंद्र संताराम पांडे यांचे शेताजवळील कालव्याच्या कामामध्ये माती मिश्रित वाळूचा वापर करून चिखलामध्ये काँक्रिटीकरण केले जात आहे। गंभीर बाब अशी की पाण्याचा प्रवाह न थांबविता आणि कोणत्याच प्रकारचा बेड न टाकता थेट कालव्याचे बांधकाम काळ्या मातीवर केले जात आहे। स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून अभय दिले जात असल्यामुळे संबंधित अभियंता आपल्या मर्जीने विभाग चालवित असल्याचे सुद्धा आरोप शेतकऱ्यांनी लावले आहेत। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वीरेंद्र संताराम पांडे या युवा शेतकऱ्याने कालव्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी थेट आपले सरकार या पोर्टलवरती आपली तक्रार नोंदविली आहे। लवकरच महाराष्ट्र राज्य सिंचन व पाटबंधारा विभागातील जिल्हा प्रशासनाने धारणी येथील उपविभागातील कामांची पाहणी करून कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।